press the bell icon on the YouTube app and never miss another update. Hello students, welcome to Yash Academy Karad. In this video, we will study the electrophilic substitution reactions of haloarenes or aryl halides. I think in standard 11th chapter 14 basic principles of organic chemistry you learn the meaning of electrophile under subtitle types of reagents. So can you recall what is an electrophile? कोण सांगू शकते आपल्यापैकी? Electro means electrons and philic means affinity, means the species which have affinity for electrons is called electrophile, means they are किंवा it is electron loving. जर ते electron loving असतील तर it can accept electrons from substrate, ते substrate कडून electrons घेऊ शकतील किंवा they can attack a region of high electron density in a substrate. Substrate म्हणजे जो रिॲक्टंट असणार आहे त्या रिॲक्टंट च्या मध्ये एक अशी साइट असेल की जिथे इलेक्ट्रॉनची घनता जास्त असणार आहे, त्याच ठिकाणी या इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होऊ शकतो किंवा तिथे तो अटॅक करू शकतो. किंवा इट इज इलेक्ट्रॉन डेफिशिएंट म्हणजे इलेक्ट्रॉनची कमतरता असल्यामुळे जिथे इलेक्ट्रॉनची घनता जास्त आहे तिथेच त्याचा अटॅक हा होऊ शकतो आणि म्हणून दे आर कॉल्ड लेविस ॲसिड्स, कारण ते सगळे जे असणारे आहेत ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असणारे आहेत, पॉझिटिव्हली चार्ज सगळे असणारे आहेत. फॉर एक्झाम्पल Cl+, आतापर्यंत तुम्ही Cl- पाहिला असेल की जिथं क्लोराइड आयन आपण ज्याला म्हणतो, पण इथं Cl+ आहे, क्लोरोनियम आयन. दिस इज इलेक्ट्रोफाइल, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. NO2+, इथं तुमच्या लक्षामध्ये येईल किंवा पूर्वीच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे, N कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळं तो इलेक्ट्रोफाइल म्हणून ॲक्ट होऊ शकतो. SO3 फ्री सल्फर ट्रायऑक्साईड, म्हणजे इथं चार्ज कुठलाही तुम्हाला दिसत नाही, परंतु सल्फर जो असणारा आहे तो अटॅक करू शकतो का, त्याचा शोध तुम्ही घ्यावा. R+ याचा अर्थ अल्किल कार्बो कटायन आणि Rc+ डबल बॉन्ड O असेलियम आयन. ऑल दीज आर पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पेसिस, सो can attack a region of high electron density in a substrate. म्हणजे before studying electrophilic substitution reactions of haloarenes, you must know the meaning of electrophile and the types of electrophiles. म्हणजे जे इलेक्ट्रोफाइल्स असणारे आहेत त्यातली एक्झाम्पल्स तर किमान तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. तुम्ही रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ क्लोरोबेन्झिन अभ्यासलेले आहेत. फ्रॉम रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ क्लोरोबेन्झिन वी कॅन से दॅट क्लोरीन, that is the halogen atom, is electron releasing group when it is attached to aromatic ring. म्हणजे तो इलेक्ट्रॉन देणारा असणार आहे. इट इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन आर्थो अँड पॅरा पोझिशन्स. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी असणारी आहे ॲट आर्थो आणि पॅरा पोझिशन ही तुम्हाला पाहायला मिळते. ते कुणामुळं, तर जो Cl असणारा आहे तो इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतो. त्यामुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज रिलेटिव्हली मोर ॲट आर्थो अँड पॅरा पोझिशन्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जर अभ्यासायचे असतील तर पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पेसिस
जनरली रिप्रेझेंटेड बाय ई प्लस, याचा अटॅक तुम्हाला करायचा आहे. तो कुठं अटॅक करू शकतो तर आपण पाहिलं इट कॅन अटॅक ए रिजन ऑफ हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन सबस्ट्रेट. क्लोरोबेन्झिन जो असणार आहे तो सबस्ट्रेट असणार आहे आणि त्या क्लोरोबेन्झिनमध्ये 2 आर्थो पोझिशनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त दिसते. ॲट द सेम टाइम पॅरा पोझिशन इज फाउंड टू बी इलेक्ट्रॉन रिच. त्यामुळं दिस ई प्लस दॅट इज द इलेक्ट्रोफाईल, इनकमिंग इलेक्ट्रोफाईल कॅन अटॅक ए साईट व्हेअर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर. म्हणजे इथं आर्थोवर अटॅक करू शकेल, त्याचबरोबर तो पॅरा पोझिशनवर पण अटॅक करू शकतो. बेन्झिन रिंगमध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की ह्या ज्या 2 साईट्स असणाऱ्या आहेत कॉल्ड मेटा पोझिशन्स, देर इज नो इलेक्ट्रॉन डेन्सिटी ॲज कम्पेअर्ड टू आर्थो अँड पॅरा यांचा विचार जर केला तर. आणि त्यामुळं अटॅक इलेक्ट्रोफाईलचा फक्त इथंच होऊ शकतो. त्यामुळे इनकमिंग इलेक्ट्रॉन जो असणार आहे, इनकमिंग इलेक्ट्रोफाईल is likely to attack these positions आर्थो अँड पॅरा पोझिशनवर ते अटॅक करू शकतात. आता यामध्ये हा जो पार्ट आपण जर पाहिला तर इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला जास्त दिसते. त्यामुळं देर इज अ स्टेरिक हिंड्रन्स ॲट आर्थो पोझिशन. द पॅरा प्रॉडक्ट युजली प्रिडॉमिनेट्स ओव्हर द आर्थो प्रॉडक्ट. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की ज्यावेळी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा तुम्ही अभ्यास करत असाल, पर्टिक्युलरली इन केस ऑफ हॅलोअरिन्स, तर पॅरा प्रॉडक्ट इज फाउंड टू बी ए मेजर प्रॉडक्ट. म्हणजे सर्वसाधारणपणे पॅरा प्रॉडक्ट जो असणारा आहे तो हा मेजर प्रॉडक्ट असणारा आहे, हे लक्षात ठेवायचं. आणखीन एक गोष्ट आपण यावरून सांगू शकतो की Cl जसं इथं आपण पाहिलं की ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप, तसा तो इट एक्झिबिट्स निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे तो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट पण दाखवू शकतो. म्हणजे इट ॲक्ट्स ॲज इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. मग तो इलेक्ट्रॉन कुणाकडून काढून घेईल तर तो इलेक्ट्रॉन या बेन्झिन रिंगकडून काढून घेतो. मीन्स Cl which is directly bonded to aromatic ring, that is the benzene ring, withdraws electrons away from benzene, means it deactivates the benzene ring. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की बेन्झिन कडं इथं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आर्थो आणि पॅरावर आहे, पण Cl इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे, एक्झिबिट्स -I इफेक्ट, दॅट इज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. त्यामुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडं खेचली गेली, त्यामुळं न कळत या बेन्झिन रिंगवरची इलेक्ट्रॉनची घनता काय होते, कमी होते. इलेक्ट्रॉनची घनता कमी होते, पण इलेक्ट्रोफाईलचा अटॅक कुठं होतो तर जिथे इलेक्ट्रॉनची घनता जास्त आहे तिथं. पण हा Cl काय करतो, इलेक्ट्रॉनची घनता कमी करतो आणि त्यामुळं तुमच्या लक्षामध्ये येईल की बेन्झिन रिंग डिॲक्टिवेट्स होते. म्हणजे याचा अर्थ असा की ज्यावेळी क्लोरोबेन्झिन व्हेट अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, the substitution electrophilic substitution reactions of haloarines occur slowly, कारण इथं इलेक्ट्रॉनची घनता या इलेक्ट्रॉन खेचणाऱ्या ग्रुपमुळं कमी झालेली असते म्हणून. therefore the electrophilic substitution reactions of chlorobenzene occur slowly. म्हणजे इथं त्या हळूवार किंवा रेट ऑफ आपण रिॲक्शन म्हणूया तो स्लो इथं आपल्याला पाहायला मिळतो. now we'll discuss the reactions one by one. First reaction, halogenation of chlorobenzene. Under halogenation, chlorination is expected. Now see the reaction. Chlorobenzene, when treated with chlorine in presence of anhydrous ferric chloride, which acts as a catalyst. When chlorobenzene is treated with chlorine in presence of anhydrous ferric chloride as a catalyst, a mixture of product is formed. इथं कोण तयार होते बघा, इथं बेन्झिन अपोजिट डायरेक्शनमध्ये तुम्हाला दोन्ही Cl जोडलेले पाहायला मिळतील. त्यामुळे याचं नाव असेल 1,4-डायक्लोरोबेन्झिन ॲज अ मेजर प्रॉडक्ट. अँड सेकंड प्रॉडक्ट जो असणार आहे तो आर्थो पोझिशनवर 2 Cl आहेत, 1,2 पोझिशन इथं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 1,2-डायक्लोरोबेन्झिन हा मायनर प्रॉडक्ट असणारा आहे. दिस इज सिंपल रिॲक्शन, बट इन दिस रिॲक्शन anhydrous word means it is free from water molecule and ferric chloride acts as a catalyst.
ferric chloride is bonded to 3 Cl atoms, means in outermost shell of ferric or Fe there are only 6 electrons. Feच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या याच्या बाबतीमध्ये आपण बघूया 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळं तो काय करतो तर इट हेल्प्स टू पोलराइज Cl बॉन्ड. म्हणजे इथं इट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ क्लोरोनियम आयन. स्वतःचा अष्टक पूर्ण करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन पेअर या दोघांच्या मधली घेतो, म्हणजे एक Cl- घेतो आणि Cl+ बाजूला ठेवतो की जो तो इलेक्ट्रोफाईल म्हणून असणारा आहे. क्लोरोनियम आयन ॲज अ इलेक्ट्रोफाईल. म्हणजे FeCl3 प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस रिॲक्शन. ह्या सगळ्या रिॲक्शन ज्या असणाऱ्या आहेत त्या हायड्रोकार्बन्स 11वीला जो चॅप्टर 15 आहे त्यामध्ये ऑलरेडी या सगळ्या झालेल्या आहेत. त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ क्लोरोनियम आयन कसं आहे त्या सगळ्या डिटेल्स ऑलरेडी यू लर्न इन स्टँडर्ड 11th. नेक्स्ट रिॲक्शन नायट्रेशन ऑफ क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन when heated with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid it gives a mixture of. a mixture मिळतं. एक पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप जोडलेला आपल्याला पाहायला मिळतो. नेम 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झीन अँड सेकंड प्रॉडक्ट जो असणार आहे तो आर्थो पोझिशनला, कारण आर्थो आणि पॅराज पोझिशन्स ह्या मोर ॲक्टिवेट आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथं 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झीन हे 2 प्रॉडक्ट्स या रिॲक्शनमध्ये मिळतात. म्हणजे इथं आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड दाखवताना HNO3 डायरेक्ट दाखवलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, डायल्यूट नायट्रिक ॲसिड जर वापरलं तर डायल्यूट नायट्रिक ॲसिड आयोनायझेस ॲज H+ अँड NO3-1. म्हणजे डायल्यूट नायट्रिक ॲसिडनं नायट्रेशन इथं जर केलं तर मिळणारा आपणाला जो आयन असणार आहे पॉझिटिव्ह आयन H+ मिळेल आणि निगेटिव्ह आयन मिळेल NO3- आणि आपणाला पाहिजे NO2+. त्यामुळं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड प्रोटोनेट्स द कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. म्हणजे इथला एक हायड्रोजन H2SO4 मधला ऑक्सिजनचं प्रोटोनेशन करतो आणि त्यापासून आपल्याला मिळतो तो नायट्रोनियम आयन. म्हणजे आपल्या दृष्टीनं हा दोन्हीमधला बॉन्ड जर ब्रेक केला तर OH- आणि NO2+ हा नायट्रोनियम आयन तयार करण्याचं काम या कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचं असणारं आहे. ए मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज कॉल्ड अ नायट्रेटिंग मिक्सचर. म्हणजे नायट्रेशन जे असणार आहे ते नायट्रेटिंग मिक्सचरनं क्लोरोबेन्झीनचं केल्यानंतर हे 2 प्रॉडक्ट्स मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल जो असणार आहे तो NO2+ नायट्रोनियम आयन असणारा आहे. नेक्स्ट रिॲक्शन इज अ सल्फोनेशन ऑफ क्लोरोबेन्झीन. सल्फोनेशन स्पेलिंगमध्ये बदल केलेला आहे पहा, या पद्धतीचा आहे. PH ऐवजी F वापरलेला आहे. क्लोरोबेन्झीन प्लस H2SO4 फ्युमिंग आहे. इथं आपण H2SO4 वापरताना H2 आणि SO3 असं एकत्र दाखवलेलं आहे. थोडंसं H2SO4 न म्हणता H2 आणि SO3 आपण विचारात घेतले आपल्या सोयीसाठी. म्हणजे व्हेन क्लोरोबेन्झीन इज अ हिटेड विथ फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड इट गिव्स फर्स्ट प्रॉडक्ट इज 2 क्लोरोबेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. म्हणजे हायर ग्रुप जो असणार आहे तो सल्फॉनिक ॲसिड ग्रुप असणार आहे. अँड सेकंड प्रॉडक्ट इज पॅरा आपण म्हणूया की 4 क्लोरोबेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. म्हणजे इथं SO3 जो असणार आहे म्हणजे फ्युमिंग H2SO4 पासून तुम्हाला SO3 ग्रुप मिळतो की जो फ्री सल्फर ट्रायऑक्साईड असणार आहे विच ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाईल. हा इथं तयार केला जातो हे तुम्हाला कळावं म्हणून यामध्ये आपण या पद्धतीने H2SO4 लिहिलेलं आहे. यातली लास्ट रिॲक्शन असणार आहे फ्रिडल क्राफ्ट्स रिॲक्शन्स. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स अल्कायलेशन अँड नेक्स्ट वन इज अ असायलेशन. हे पण तुम्हाला 11वीला ॲरोमॅटिक
हायड्रोकार्बन्समध्ये झालेलं आहे. क्लोरोबेन्झिन अगेन प्लस अल्कायलेशनमध्ये RX, इथं आपण डायरेक्ट उदाहरण घेतलेलं, एक्झाम्पल घेतले CH3Cl मिथाइल क्लोराइड एनहायड्रस AlCl3 acts as a catalyst. म्हणजे when chlorobenzene is treated with methyl chloride in presence of anhydrous AlCl3 or FeCl3, in जनरल इथं AlCl3 आहे. एनहायड्रस वापरलेला आहे, त्याचं कारण इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. हा कॅटलिस्ट म्हणून इथं असणार आहे. यांची रिॲक्शन केल्यानंतर दोन प्रॉडक्ट्स यामध्ये मिळतात. एक 2-क्लोरोटोलिन आहे अँड सेकंड इज 4-क्लोरोटोलिन. म्हणजे या पद्धतीनं प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. आता याच्यामध्ये AlCl3चा रोल काय, कॅटलिस्ट आपण म्हणतो तर CH3Cl मिथाइल क्लोराइड यातला जो CCl बॉन्ड असणार आहे तो ब्रेक होतो. म्हणजे जसं FeCl3च्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की Fe इज सराउंडेड बाय ओनली 6 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 6च इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती आपल्याला पाहायला मिळतात. पण इथंही तसंच आहे, ॲल्युमिनियमनं 3 बॉन्ड्स तयार केले त्यामुळे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळं यातला एक Cl घेताना इलेक्ट्रॉन पेअर सहित इकडे येतो, त्यामुळे AlCl4-1 तयार होतं आणि there is a formation of methyl carbocation which acts as a electrophile. म्हणजे इथं आपण इलेक्ट्रोफाईल जनरल टर्म मध्ये दाखवला आहे R+ दॅट इज अल्काइल कार्बोकटायन. म्हणजे जसं CH3+ होईल आणि मग तो आर्थो आणि पॅरा पोझिशनला मिथाइल कार्बोकटायनचा अटॅक होतो आणि ही रिॲक्शन घडते. लास्ट रिॲक्शन, या रिॲक्शन नंतर आपण इथं थांबणार आहोत. फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन. असायलेशन RCOCl हा फॉर्म्युला साधारणतः वापरामध्ये येतो. क्लोरोबेन्झिन प्लस CH3COCl, आरच्या ऐवजी आपण CH3 घेतलाय. ॲसिटिल क्लोराइड, कॅटलिस्ट एनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड. इथं पुन्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की AlCl3 काय करेल, हा Cl खेचून घेईल, त्यामुळं CH3C+O अशा पद्धतीचा हा असायलियम आयन की जो इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट होतो तो या रिॲक्शनमध्ये तयार केला जातो आणि इट गिव्ज ए मिक्सचर. एक हा प्रॉडक्ट आहे की जिथं सेकंड पोझिशनला 2-क्लोरो ॲसिटोफिनोन म्हणजे ॲसिटोफिनोन आणि सेकंड प्रॉडक्ट पॅरा पोझिशनला तुम्हाला दिसेल, त्यामुळं 4-क्लोरो ॲसिटोफिनोन. म्हणजे व्हेन क्लोरोबेन्झिन is treated with acetyl chloride in presence of anhydrous aluminum chloride, a mixture of 2-chloroacetophenone and 4-chloroacetophenone is formed. In this reaction, electrophile is Rc plus double bond O called acylium ion. म्हणजे या पद्धतीनं या रिॲक्शन घडताना पाहायला मिळतात. या रिॲक्शन्स आपण तुम्ही पाहिलं असेल, या रिॲक्शन ज्या असणार आहेत या रिॲक्शनमध्ये इतर बाय प्रॉडक्ट्स आपण दाखवलेले नाहीत. म्हणजे ज्यावेळी साधारणपणे असं गृहीत धरलं जातं की ज्यावेळी रिॲक्शनमध्ये अनेक प्रॉडक्ट्स मिळतात त्यावेळेस रिॲक्शन साधारणपणे बॅलन्स करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळं या रिॲक्शनमध्ये आपण रिॲक्शनमध्ये सगळेच रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स वगैरे बॅलन्स केलेले दिसत नाहीत. टेक्स्टबुकमध्ये पण तसंच आपण केलेलं आहे. धन्यवाद.